15 ऑगस्टला इम्तियाज जलील करणार चिकन मटन पार्टी। इम्तियाज जलील यांच्याकडून मांस विक्री बंदीचा विरोध। 15 ऑगस्टला जलील यांच्या निवासस्थानी खास चिकन मटन पार्टीचं आयोजन करण्यात आलं। जलील यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीसांनाही पार्टीचं आमंत्रण देण्यात आलंय। ट्विट करत इम्तियाज जलील यांनी पार्टीसाठी आमंत्रण दिलंय। इम्तियाज जलील यांनी ट्विट केलं, या संदर्भात पार्टीचं आमंत्रण दिलंय। देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा संभाजीनगरमध्ये सुद्धा मांस विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 15 ऑगस्टला त्याचा विरोध म्हणून इम्तियाज जलील चिकन मटन पार्टी करणार आहेत। तर काय ट्विट केलं इम्तियाज जलील यांनी, पाहूयात। 15 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता माझ्या निवासस्थानी आयोजित चिकन बिर्याणी आणि मटण कोरमा पार्टीमध्ये सामील व्हा। मांस विक्री बंदीचं तुघलकी फरमान जारी करणाऱ्या सर्व महानगरपालिका आयुक्तांना पार्टीचं आमंत्रण। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही चिकन मटन पार्टीचं खास आमंत्रण। भारत हा एक स्वतंत्र आणि लोकशाही देश आहे आणि महाराष्ट्र हा हुकुमशहा शासित राज्य नाही। ज्यांना अद्याप स्वातंत्र्याचा अर्थ समजलेला नाही त्यांना आठवण करून देण्यासाठी पार्टी आयोजित केली आहे। याबद्दल बोलण्यासाठी इम्तियाज जलील स्वतः आपल्यासोबत फोनवरून आहेत। इम्तियाजी, यामागे काय भूमिका आहे आपली? तुम्हाला वाटतं सत्ताधारी पक्षातून तुम्ही ज्यांना ज्यांना निमंत्रण दिलंय त्यांच्यापैकी कोणी येईल तुमच्या पार्टीला? काय आहे की याचा एक थीम आहे, पार्टीची थीम असते ना, तर हे थीम यासाठी आहे की जे लोक हे समजू लागले की महाराष्ट्र एक हुकुमशाही राज्य आहे, लोकशाही संपलेली आहे आणि आपल्याला जे काही करायचे आहे ते आपण करू शकतो, तर त्या अनुषंगाने मी हे पार्टी ठेवलेली आहे त्यांना आठवण देण्यासाठी की फ्रीडम म्हणजे काय, इंडिपेंडन्स म्हणजे काय, तर हे आठवण करून देण्यासाठी इंडिया इज अ डेमोक्रेटिक कंट्री, महाराष्ट्र इज नॉट अ डिक्टेटर रूल्ड स्टेट, ते आठवण करून देण्यासाठी मी हे पार्टी ठेवलेली आहे। सगळ्यांना आमंत्रित केलेले आहे, आता ज्यांना यायचे आहे तर यावं सगळ्यांनी आणि मटन बिर्याणी आणि चिकन खोरमाचा स्वाद घ्यावा। ठीक आहे इम्तियाजी, मी थोडंसं थांबवतो, तुम्ही सोबत राहा। सुधीर मुनगंटीवार सुद्धा फोनवरून आपल्या सोबत आहेत। सुधीर भाऊ, मुख्यमंत्र्यांना आमंत्रण दिलं इम्तियाज जलील यांनी मटन चिकन पार्टीचं, जाणार का तुमच्या पक्षातून कोणी? स्वस्त राजकारण आहे, राजकारणाचा दर्जा किती खालावला त्याचे हे एक ज्वलंत उदाहरण आहे। पहिली गोष्ट, मटन खाण्यावर कोणत्याही बंदीचा जिआरच नाही आहे। जसं महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या दिवशी दारू विक्रीवर बंदी असते, दारूचं दुकान बंद असतं, पण पिण्याला त्याही दिवशी बंदी नाही। घरी बसून कोणी पित असेल तर त्याला कोणत्याही कायद्यात शिक्षा नाही। तसंच काँग्रेसनी काही वर्षापूर्वी एक निर्णय केला जो निरंतर चालू आहे, तो काही नवीन माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेत आणि नवीन काहीतरी निर्णय केला असं कुठेही नाही। 15 ऑगस्टला मुक्या जनावरांनाही कापू नये असं कदाचित तेव्हा काँग्रेसने विचार केला असावा आणि एक GR स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये परंपरेने निघत असावा। आता त्या GRचा असा बाऊ करून टाकला, परिपत्रकाचा बाऊ केला की आम्ही आता खाणार। आता तुम्ही खाणं 24 तास खा, रात्री खा, दिवसा खा, कोणीच बंदी केली नाही। आणि खाण्यावर काय बंदी आहे? कोणतीही बंदी नाही। ठीक आहे, काही मटण खाण्यावर बंदी आहे असं गैरसमज पसरवायचं कारण नसताना महाराष्ट्राच्या जनतेचं सामान्य ज्ञान बिघडवण्याचं काम करायचं हे चूक आहे। आणि या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी एकदा नव्हे 10दा सांगितलं की हा बंदीचा आदेश राज्य सरकारचा नाही, त्या ठिकाणी लोकल बॉडीनी अनेक वर्षापासून हा आदेश निघतो म्हणून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही काढला असावा। आता ज्यांना असं वाटतं की हाही आदेश नसावा तर त्यांनी शिष्टमंडळ न्यायचं असतं, रिप्रेझेंटेशन घेऊन जायचं असतं आणि सांगायचं असतं की मटणाची दुकानं ही सुरू ठेवावी, त्यांना अधिकार आहे। तिथं 12 तास काय, गुमास्ता कायद्यानुसार 24 तासाची ते मागणी करू शकतात। मग करायची की नाही हा एक स्वतंत्र एक प्रश्न आहे। ठीक आहे इम्तियाजी, तुम्हाला पटतंय का सुधीर भाऊ जे बोलतायत ते? तुमचा गैरसमज झालाय काहीतरी शासकीय निर्णयावरून, जो की देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात नाही घेतला गेलाय तर काँग्रेसच्या सरकारमध्ये घेतला गेला होता? काय आहे की भाजपला एक हे सवय लागलेली आहे ना, काहीही चुकीचा निर्णय ते जेव्हा घेतो
तर डायरेक्टली ते नेहरू पर्यंत जातात आणि नाही मिळाला नेहरू तर काँग्रेस पक्षांनी घेतलं होतं म्हणून आम्ही घेतो. मी आदरणीय मुनगंटीवार साहेबांना हे सांगतो की साहेब, समजा काँग्रेसनी असा वेगळ्या प्रकारचा काही निर्णय घेतला असेल, याचा अर्थ हे होतो का की भारतीय जनता पार्टी इतकी हुशार पार्टी असून सुद्धा अशा प्रकारचे निर्णय फक्त काँग्रेसनी घेतला म्हणून आपण घेत आहे? काँग्रेसचे पटलं नाही होता म्हणून आपल्याला सत्तेमध्ये बसवले लोक. आणि मुनगंटीवार साहेब स्वतः नॉनव्हेज खात नाही, ते व्हेजिटेरियन आहे. त्यांनी एका चॅनलमध्ये आता सांगितलं ते व्हेजिटेरियन आहे. मग यांना कोणी अधिकार दिलं की इम्तियाज जलीलने काय खायचं आहे आणि दुकान बंद करण्याचा आपला उद्देश काय आहे हे सांगा. इतकं मोठं सण येतं, आपल्या इतके मोठे फेस्टिवल्स येतात, कधी दारूच्या दुकानं बंद करण्यासाठी आपण निर्णय घेणार आहे का की सर्व सण, ते दिवाळी असू द्या, ईद असू द्या, शिव जयंती असू द्या, आंबेडकर जयंती असू द्या, सगळ्या सणामध्ये, सर्व जाती धर्माच्या सणामध्ये आपण दारूच्या दुकानं बंद ठेवणार आहे? हे करणार का? नाही करणार, कारण याच्यातून त्यांना पैसे मिळतात, त्यांना रेव्हेन्यू जनरेट होतात. आणि हे जेव्हा अशा प्रकारचे मुद्दे काढतात ना, ते जातीचा आणि धर्माच्या दृष्टिकोनातून काढतात. तुमचा सण असल्यामुळे की तुम्ही हे निर्णय घेणार? अरे मला तुम्ही कोण होतं? माझा हे म्युन्सिपल कमिशनर या शहराचा कोण आहे मला सांगण्यासाठी की मी दुकान बंद ठेवणार आहे आणि जसं मुनगंटीवार साहेब सब्जी खाणार आहे तर तू पण सब्जी खा करके. तर हे अशा प्रकारचे मुद्दे. आणि मला काय गरज पडलेली आहे की मी निवेदन घेऊन, शिष्टमंडळ घेऊन, हेच काम उरलेलं आहे का विरोधी पक्ष ते लोकांना की अशा प्रकारचे निर्णय आपण घेणार आणि आमच्याकडे काही काम शिल्लक राहिलेलं नाही आहे तर आम्ही शिष्टमंडळ घेऊन जाणार, चर्चा करणार, बोलणार. आपण निर्णय घेतोच कसा? तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे होते या म्युन्सिपल कमिशनरला की तू कोणत्या आधारावर हे घेतलेलं आहे. मग घ्यायचं होतं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये असा निर्णय घ्यायला पाहिजे होतं ना. पॉलिसी डिसिजन करा तुम्ही की आम्ही 15 ऑगस्टला हे मटनची दुकान उभे करणार नाही आहे. मग हे जे आहे ते काँग्रेसला फॉलो करणारा म्युन्सिपल कमिशनर आहे का की काँग्रेसने केलं होतं म्हणून मी करत आहे? मग पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे निर्णय घेतलेला आहे का? आपण पॉलिसी डिसिजन केलेला आहे का? अच्छा, म्हणजे काय आहे की खालच्या पातळीवर फक्त राजनीती जात नाही आहे, त्यांची हुकुमशाही किती वर चाललेली आहे हे एक याचा उदाहरण आहे, मला असं कळतं. ठीक आहे सुधीर भाऊ, हुकुमशाहीचा थेट आरोप होतोय. आणखी याला जोडून एक प्रश्न, इम्तियाज जलील यांनी तो मुद्दा मांडला की काँग्रेसचा हा निर्णय आहे तर हा निर्णय योग्य आहे की अयोग्य ते पहिल्यांदा सांगा तुम्ही. विषय जेव्हा नसतात तेव्हा गैरसमज पसरवण्याचं पाप केलं जातं. आता 15 ऑगस्टला मार्केट बंद राहतं, मग उद्या यांनी म्हणायचं का की कपड्याची दुकानं बंद, आज आम्ही कपडे घालणार नाही? काल घेतलेले कपडे घालता येतात, काल घेतलेलं मटण खाता येतं, काहीतरी राहायचा पर्वत करायचा. आणि काँग्रेसने जेव्हा हे बंद केलं ते का केलं असावं? तेव्हा कदाचित लोक भेटले असतील की बा 15 ऑगस्टला आम्हाला वाटतं की मुख्य जनावरांचा हत्या होऊ नये म्हणून दुकानं बंद ठेवा. 14ला रात्री मटण घ्यायला काही अडचण आहे का? काहीतरी राहायचा पर्वत करायचा. काहीतरी आपण काय राजकारण करतोय? काहीतरी सर्वसामान्यांचं राजकारण आहे, आर्थिक शक्ती वाढावी याचं राजकारण आहे? काहीही नाही. आम्हाला मटण खाण्यावर बंदी आहे. कोणी सांगितलं मटण खाण्यावर बंदी आहे? अरे सामान्य ज्ञान आहे की मटण खाण्यावर बंदी नाही आहे. यांचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही 14ला जाणार नाही, 15 ऑगस्ट आमच्यासाठी तिरंगा ध्वज फडकवल्यावर मटणाच्या दुकानात गेलंच पाहिजे, हा हट्ट आहे. कोणी सांगितलं खाण्यावर बंदी आहे? काहीतरी राजकारण करायचं. नाही मग सुधीर भाऊ, विक्रीवर तरी बंदी आणून काय होणार आहे? माझं म्हणणं ठीक आहे, जुन्या सरकारच्या काळात असा कुठला निर्णय घेतला असेल, पण निर्णय फिरवू शकतं ना सरकार. त्याला जो विरोध होतोय, ऐकून घ्या ना, ऐकून घ्या. वनवे बोलू नका. असे अनेक दिवस असतात, आठवड्यातून एक दिवस दुकानं बंद राहतात, सर्व दुकानं बंद राहतात गुमास्ता कायद्याने. शेवटी तेव्हाच्या परिस्थितीनुसार मागणी केल्यानंतर तेव्हा ते निर्णय केले आणि त्या निर्णयाला कोणी विरोधही केला नाही, त्या निर्णयाच्या संदर्भात कोणी आक्षेपही घेतला नाही. आणि म्हणून मी सुचवलं, जर तुमचा आक्षेप आहे तर तुम्ही शिष्टमंडळ घेऊन जाऊ शकता ना. जेव्हा काँग्रेसच्या कार्यकाळात त्या दिवशी मटण विक्री बंद राहावी एवढ्यासाठी लोक गेले असतील तेव्हा जी आर निघाला आणि तो काही राज्य सरकारने सांगितलं नाहीये. आता नारळी पौर्णिमाची सुट्टी ही मुंबईत होती, नागपूरमध्ये नव्हती, चंद्रपूरमध्ये नव्हती. आता मुंबईमध्ये नारळी पौर्णिमेची सुट्टी मागितली. आता मग असं कोणी म्हणायचं का मुंबईतच का दिली, महाराष्ट्राच्या सर्वांना द्यायला पाहिजे? असं का केलं?
मला असं वाटतं की हे एकांगी प्रचार प्रसिद्धी बंद केली पाहिजे आणि याच्यावर टीव्ही चॅनलमध्ये सुद्धा वाद करण्याचं कारण नाहीये. मटण खाण्यावर कुठेही GR मध्ये बंदी आणलेली नाही. त्यामुळे लोकशाही धोक्यात आली. आम्हाला खायचं काय हे सरकार ठरवेल काय? अरे चांगले शब्द वापरा, GR वाचा. शिक्षण पद्धतीमध्ये बदल करावी लागेल, अन्यथा काय वाचतोय आपण? अहो दुकानं बंद आहे. 2 ऑक्टोबरला दारू बंद असते महात्मा गांधींच्या जयंती निमित्ताने. एकच दिवस बंद असते, अजून काही दिवस बंद असतात. आता उद्या पिणाऱ्यांनी म्हणायचं की नाही नाही अरे तुम्ही आदल्या दिवशी घेऊन ठेवतच आहात ना, काय कुठं अडचण येत ठीक आहे. इम्तियाजजी ऐका ना, तुम्हाला 15 ऑगस्टला चिकन मटण का खायचं आहे? 14 ऑगस्टला तुम्ही घेऊन ठेवू शकता की. तुम्हाला पॉलिटिकल ऍडव्हान्टेज घ्यायचा आहे का? तुम्ही GR वाचलाय का? नाही मला काय आहे की एक प्रश्न त्यांना थेट विचारायचा आहे, आपण साध्य काय करत आहे अशा प्रकारचे GR काढून? आता जग कुठे चाललेलं आहे? आपण कोणत्या वर्षातली गोष्ट सांगत आहे आपल्याला की आज फ्रीडम आहे, इंडिपेंडन्स आहे. आता मी बिर्याणी करत आहे तर बिर्याणी कोणत्या ओकेशनला? मी दररोज बिर्याणी खातं का नाही खातं? जेव्हा स्पेशल ओकेशन असतं त्यावेळी आम्ही बिर्याणीचं हे अरेंजमेंट करतो. आणि मला असं वाटतं सगळ्यात मोठा सण या देशामध्ये कोणता असेल, कोणत्याही जाती धर्मापेक्षा मोठा सण ते 15 ऑगस्ट सण आहे, जेव्हा देश आमचा स्वतंत्र झाला होता. आणि त्या स्वातंत्र्याच्या दिवसामध्ये आम्ही काय घालावं, काय पहिनावं, काय बोलावं, हे सगळे जे नियंत्रण जे आणत आहे ना त्याचा विरोध करत आहे आम्ही. आणि त्यांनी स्पष्टपणे सांगा ना मला की ठीक आहे इम्तियाज जलील खाणार असे 14 तारखेला घेऊन आणून, पण 15 तारखेला समजा दुकानवाल्यांनी आपली दुकान उघडली तर काय या जगामध्ये काय जग सुटणार, काय होणार आहे? काय अर्थक्वेक येणार आहे का की मी दुकान उघडली आहे त्यांनी 15 ऑगस्टला, तर तुम्ही 14 ऑगस्टला घेऊन आणा? बोला सुधीर भाऊ बोला. जग कुठे चाललं आहे? आपले वर्ल्ड कुठे चाललेलं आहे? आणि हे कोणत्या इश्यू घेऊन यांची भूमिका यांनी निवेदनावरून द्यावी. महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशीही हे म्हणू शकतील की प्यायची आहे त्यांना पिऊ द्या आणि दारूची दुकानं बंद ठेवू नका, मग म्हणू शकतील. तो त्यांचा प्रश्न आहे. पण जसं त्यांना म्हणायचा अधिकार आहे तसं त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काही शिष्टमंडळ भेटून 15 ऑगस्टला त्यांनी कदाचित म्हटलं असेल तेव्हा. म्हणजे लोकशाहीमध्ये यांनाच अधिकार आहे. आता मी बोलत नाही, आता यांच्या सुद्धा हजयात्रेमध्ये बंदी आहे की हजयात्रेमध्ये काय खावं काय खाऊ नये. मग उद्या म्हणायचं का की हजयात्रेला गेलेल्या तिथं असणाऱ्या धार्मिक श्रद्धास्थानावर काही गोष्टी विक्रीला बंदी आहे. मग तुम्ही म्हणायचं की या देशात काही करू द्या आणि तिथं मात्र हजयात्रेच्या वेळी काही गोष्टींवर बंदी टाका. हे दुटप्पी भूमिका धर्माला जोडायची, या दुटप्पी भूमिकेवरून नसतं या देशामध्ये अडचणी निर्माण होत आहे. तुम्हाला खायला बंदी नाही, तुम्ही 15 ऑगस्टला 10 किलो मटण खा, कोणी म्हणणार नाही. 20 किलो मटण खा, कोण म्हणणार? स्पष्टीकरण पाहिजे, एक स्पष्टीकरण पाहिजे सुधीर भाऊ कडून की हज यात्रेमध्ये कोणत्या गोष्टीवर बंदी, हे खाऊ नये करते कोणत्या हे आहे की जे आपण बोललेले आहे. पवित्र स्थानावर दारू पिता येत नाही. मक्का मदिना परिसरामध्ये मद्यप्राशन करता येत नाही. मला वाटतं विषयांतर नको, पण सुधीर भाऊ मला एक सांगा, चिकन मटण खाणं याची तुलना तुम्ही थेट मद्यपानासोबत करताय, हे तुम्हाला योग्य वाटतं का? नाही, तुम्ही लोकशाहीमध्ये कोणाचं कसं ठरवणार की तुम्ही तुलना करायचं लोकशाहीमध्ये? तर त्या लोकांना अधिकार राहील ना, जसं तुम्ही करताय. तुम्ही खाण्यावर बंदी नसताना, कारण नसताना त्या विषयाची व्याप्ती वाढवता. एकदा नव्हे अनेकदा सांगितलं की आज यार काँग्रेसच्या कार्यकाळात कदाचित तेव्हाचे शिष्टमंडळ भेटले असतील किंवा 15 ऑगस्ट एक वातावरण आहे त्या दिवशी ही दुकानं बंद असावी असं कदाचित तेव्हा सांगितलं असेल. आणि मी तर म्हणतोय ना, तुम्हाला जर तर्क पटत नसेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता ना लोकशाहीमध्ये. लोकशाहीमध्ये तुम्हाला तुमची बाजू मांडायला कोणी थांबवलं नाही आहे. तुम्ही तर्काच्या आधारावर सांगू शकता की आम्ही 14 तारखेला मटण घेण्यामध्ये आम्हाला अडचणी, आम्हाला 15 ऑगस्टच पाहिजे. तुम्हाला थांबवलंय का लोकशाहीमध्ये? इम्तियाज जलीलची एक शेवटचा प्रश्न. ठीक आहे सुधीर भाऊ थोडं थांबवतो. इम्तियाज जलील यांना शेवटचा प्रश्न आहे. इतके वर्षापासून हा निर्णय अंमलात आलेला आहे, काँग्रेसच्या सरकारमध्ये तुम्ही कधी बोललात काय विरोधात की आता केवळ भाजप सत्तेत आहे म्हणून हा प्रश्न? नाही, मला हे आठवत नाही आहे की माझ्या शहरामध्ये अशा प्रकारच्या 15 ऑगस्टला कोणतं GR होतं. आज पहिल्यांदा मला हे सांगण्यात आलेलं आहे की पहिल्यांदा हे अशा प्रकारचं GR 15 ऑगस्टला
आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये तसं नाही झालं आहे. आणि दुसरा प्रश्न थेट सुधीर भाऊंना हे विचारायचा आहे की त्यांच्या जिल्ह्यामध्ये दारूबंदी केलेली आहे सरकारने, तरी सुद्धा त्यांच्या जिल्ह्यामध्ये आज दारू मिळत का नाही मिळत यांनी सांगावे. नाही सांगितलं तर मी त्यांना सिद्ध करून दाखवेल की कशा प्रकारे ब्लॅक मध्ये दारूबंदी त्यांच्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या मिळते, जिथे सरकारने त्यांना माहित नसेल. ठीक आहे. काँग्रेसनी मी केलेली दारूबंदी हटवली. ठीक आहे, ते सगळे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह विषय आणि मला वाटतं आपला आता चर्चेचा विषय पण तो नाही. पण मी दोघांचाही आभार मानतो की तुम्ही दोघांनी आपली भूमिका मांडलीत. सुधीर मुनगंटीवार यांचाही आभार आणि इम्तियाज जलील आपले सुद्धा आभार, तुम्ही तुमची भूमिका मांडली.